आई आज काय करतेस? आज फोडणीची भगर. फोडणीची भगर. अच्छा, कशी करायची? पहिले तूप टाकते, तूप घेते. तूप हा टाकायचं. हा. अच्छा, थोडा मोठा करते. हा. काय काय घेतलंयस? जिरे, हा मिरची, हा भगर, हा शेंगदाण्याचं कूट, हा कोथिंबीर हा. आणि मीठ. उपासासाठी वेगळं मीठ. वेगळं. हा, वेगळं हा. वेगळं म्हणजे जे रोजचं असतं तेच हा, आहे, हा. फक्त ते खरकटं हा, नसतं हा, म्हणून ते वेगळं हा, असं. हा. आता काय काय घालणार आहेस? जिरे घालते. तूप जिरे टाकलं. घालणार. हा. ओके. मिरच्या घालायच्या. अच्छा. तर उठता ती भगर धुवून ठेवली आहेस का हो, तू? धुवून ठेवली. साधारण किती घेतलीस ग? साधारण ती पाऊण वाटी. पाऊण वाटी म्हणजे अशा वाटीने पाऊण वाटी. हा. अच्छा. तशी झाली की पांढरी झाली. पांढरी झाली पाहिजे, तळून छान पाहिजे. 2-3 वाट्या पाणी टाकायचं. अंदाजे 3 वाट्या पाणी घालायचं. ओके. सगळी घेतलेली भगर याच्यामध्ये घालायची. सगळी भगर याच्यामध्ये घालून झालेली आहे. गॅस थोडासा मोठा केलेला आहे. आता काय घालायचं? शेंगदाण्याचं. नेक्स्ट शेंगदाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर. छान टेस्ट येणार ती फोडणीची खाल्ल्यामुळे, म्हणजे छान टेस्ट येणार. थोडंसं मीठ, आपल्या चवीनुसार मीठ. हा, मीठ मस्तपैकी आता ढवळून घ्यायचंय. किती वेळ लागतो ग शिजायला? 10-15 मिनिटात होतं. ओके. मीडियम गॅसवर ठेवायचं. हा. आणि होऊ द्यायचं. झाकण ठेवायचं. हो, अर्धवट अर्धवट आता झाकण उतरू ठेवायचं. द्यायचं. अच्छा, अर्धवट झाकण ठेवायचं. झाली का ग? झाली. व्यवस्थित शिजून झालेली आहे. हा, चांगला घेरायला लागतं का चांगलं? नाही तर ती अशी पातळ कुठे घट्ट अशी राहील. आपण लगेच एवढी गरम नाही खात ना. हा, मग जरा थोडीशी होईल ती अजून घट्ट. अजून घट्ट हो, होईल. हो. हा, 10 मिनिटांनी ती अजून घट्ट होईल. हा. मग ही भगर आपण कशासोबत खाऊ शकतो? ही आहे ना, दही, हा, ताक, ताक. लिंबाचं लोणचं, वा. काकडीची कोशिंबीर हा. याच्यासोबत चालते. हा. याला आमटी नसली तरी चालते. हा, फोडणीच्या भगरीला आमटी नसली तरी चालेल, आणि जर साधी भगर आपण केली तर त्याला शेंगदाण्याची आमटी लागतेच. याला नसली तरी चालते. वा, मस्तच झाली आहे. झालीये. हा, खूपच उडतंय.